सो हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल गाईज. माझं नाव आहे सौजन्य साने आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आय होप दॅट यू गाईज आर ॲब्सोल्युटली फाईन. सो तुम्ही जर आंबोलीची ट्रिप प्लॅन करत असाल आणि तुम्हाला एका स्टे ऑप्शनचं रेकमेंडेशन हवं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आंबोलीमधल्या एका सुंदर स्टे ऑप्शनबद्दलची माहिती देणार आहे. या स्टे ऑप्शनचं नाव आहे व्हिस्लिंग वुड्स आंबोली. हा आपला एक टिपिकल स्टे ऑप्शनचा रेकमेंडेशनचा व्हिडिओ असणार आहे. अशा व्हिडिओजमध्ये आपण रूम टूर देतो, रूमबद्दलची माहिती देतो, कॉस्टिंग डिटेल्स देतो, कॉन्टॅक्ट डिटेल्स देतो, प्लस फूड ऑप्शन्स काय काय आहेत हे आपण सांगतो. ऑल्सो तुम्ही नियर बाय कोणते कोणते प्लेसेस कवर करू शकतात हे पण आपण अशा व्हिडिओमध्ये सांगत असतो. सो ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण व्हिस्लिंग वूडबद्दलचे हे सगळे पॉईंट्स कवर करणार आहोत. ऑल इन ऑल हा खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असणार आहे व्हिस्लिंग वुड्स आंबोलीबद्दल. सो हा व्हिडिओ तुम्ही नक्की एंडपर्यंत बघा. सो लेट्स स्टार्ट विथ द मेन व्हिडिओ नाव. सगळ्यात पहिलं विल बी डिस्कसिंग अबाउट द रूम कॅटेगरीज इन व्हिस्लिंग वुड्स आंबोली. रूम कॅटेगरीज डिस्कस करत असतानाच आय विल बी गिविंग यू द रूम टूर. सो इकडे 3 टाईप्सचे रूम कॅटेगरीज आहेत. एक आहे डिलक्स AC रूम्स, एक आहे डिलक्स नॉन AC रूम्स आणि तिसरं आहे प्रीमियम विला कॉटेजेस. ओके, सो इकडचे जे डिलक्स AC आणि नॉन AC रूम्स आहेत ना, ते पण दे आर स्टँडर्ड रूम्स बट दे आर स्टील व्हेरी अट्रॅक्टिव्ह, व्हेरी वेल मेंटेन. इकडचे इंटिरियर्स तुम्ही बघू शकतात, खूप चांगले आहेत. ओके, सो तुम्हाला जर थोडंसं बजेट तुमचं कमी असेल आणि तुम्हाला आंबोलीमध्ये स्टे करायचं असेल तर इकडचे तुम्ही डिलक्स AC आणि नॉन AC रूम्स ट्राय करू शकतात. याच्या व्यतिरिक्त इकडे 6 प्रीमियम विला कॉटेजेस आहेत which I would say are the attraction of this particular stay. असे फीचर किंवा ह्या टाईप ऑफ विला कॉटेजेस तुम्हाला अजून कुठेच बघायला मिळणार नाहीत. सो आता आपण या 6 प्रीमियम विला कॉटेजबद्दल बोलणार आहोत. ॲज आय हॅड मेन्शन्ड अर्लियर इन दिस व्हिडिओ, हे या पर्टिक्युलर स्टे ऑप्शनचं स्पेशालिटी आहे. कारण का पूर्ण आंबोलीमध्ये किंवा फॉर दॅट मॅटर कुठेही अजून जेवढं मला माहिती आहे कोकणामध्ये अशी थीम अजूनपर्यंत कोणी डेव्हलप केलेली नाही आहे. सो या 6 विलासचं नाव तुम्हाला आता मी स्क्रीनवर दाखवणार आहे. इफ यू आर अ बटरफ्लाय लवर और बटरफ्लाय एन्थुझियास्ट, आय एम व्हेरी शुअर हे नाव वाचून तुम्हाला काही ना काहीतरी क्लिक झालं असेल. सो येस, हे 6चे 6 विलास बटरफ्लायच्या नेमवरती बेस्ड आहेत. आता फक्त नेमवरती बेस्ड नाही आहे, त्याचे जे इंटिरियर्स आहेत ना हे त्या रिस्पेक्टिव्ह बटरफ्लायच्या हिशोबाने डिझाईन केले गेलेले आहेत. सो त्या बटरफ्लायचा जो कलर असेल त्या हिशोबाने ते इंटिरियर्स डेकोरेट केले गेलेले आहेत. सो इट इज रिअली अन अमेझिंग कन्सेप्ट. आता या प्रत्येक विलामध्ये ना काही ना काहीतरी वेगळं फीचर आहे. ऑल 6 villas are not standardized. ओके, each villa has their own different features. इकडचे जे ओनर आहेत, ओके, ही इज अ व्हेरी गुड वाईल्ड लाईफ फोटोग्राफर ॲज वेल ॲज अ बटरफ्लाय लवर. तर त्यांच्याकडे खूप चांगली माहिती आहे या सगळ्या विषयावरती. सो ऑब्व्हियसली इफ यू आर अ नेचर लवर तुम्ही ही बाजूसुद्धा एक्सप्लोअर करू शकता आहात इफ यू आर बुकिंग युअर स्टे ॲट व्हिस्लिंग वुड्स आंबोली. याच्या पुढे ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रूम टूर देणार आहे which will be only restricted to the 6 premium villas and I'm very sure तुम्ही ही रूम टूर बघून इकडे स्टे नक्की बुक कराल.
लेट अस टॉक अबाउट द फूड फॅसिलिटी. सो इकडे एक इन हाऊस रेस्टॉरंट आहे वेअर यू कॅन गेट गुड ऑथेंटिक कोकणी फूड. सो बेसिकली पॉईंट असं आहे की वन्स युअर बुकिंग युअर स्टे इन व्हिस्लिंग वुड्स आंबोली, तुम्हाला बाहेर कुठेच जायची गरज नाही आहे, सगळ्याच गोष्टी तुम्हाला आतमध्ये मिळून जातात. सो एखादा स्टे आपण जेव्हा बुक करतो तेव्हा वन ऑफ द इंटेन्शन्स इज ऑल्सो टू एक्सप्लोर द नियर बाय एरियाज. सो आंबोलीमध्ये खूप सारे टुरिस्ट स्पॉट्स आहेत, नेमली आंबोली वॉटरफॉल, हिरण्यकेशी मंदिर, कवाळशेत पॉईंट जिथे रिव्हर्स वॉटरफॉल आहे. तुम्ही जर व्हिस्लिंग वुड्समध्ये स्टे बुक करत असाल तर हे सगळे स्पॉट्स खूप जवळ आहेत. इट बिकम्स व्हेरी इझी टू एक्सप्लोर ऑल द प्लेसेस फ्रॉम व्हिस्लिंग वुड्स आंबोली. सो आता आपण 3 पॉईंट्सबद्दल एकत्र डिस्कस करणार आहोत, ते म्हणजे बुकिंग प्रोसेस, कॉन्टॅक्ट डिटेल्स आणि कॉस्टिंग. सो इकडची जी बुकिंग आहे ती कोणत्याही वेबसाईट थ्रू, म्हणजे बेसिकली ऑनलाईन ॲग्रिगेटर थ्रू होत नाही. त्यांची इंडिपेंडंट वेबसाईट आहे किंवा व्हॉट्सॲपचा नंबर आहे थ्रू विच द बुकिंग कॅन बी डन. ओके, सो मी तुम्हाला स्क्रीनवरती ह्यांची वेबसाईट मेन्शन करणार आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला सगळे डिटेल्स मिळतील. जे तुम्हाला मी रूम कॅटेगरीज सांगितले आहेत त्या रूम कॅटेगरीज तुम्हाला बघायला मिळतील. प्लस अजून काही ॲक्टिव्हिटीज आहेत जे तुम्ही करू शकतात. इफ यू आर बुकिंग युअर स्टे ॲट व्हिस्लिंग वुड्स आंबोली, ऑल द डिटेल्स ओके कॅन बी फाउंड ऑन द वेबसाईट ऑफ व्हिस्लिंग वुड्स आंबोली. आता ॲक्टिव्हिटीज म्हणजे नक्की काय, तर बेसिकली आंबोली इज अ इकोलॉजिकल हॉटस्पॉट. सो इथे तुम्हाला ट्रेकिंग ॲक्टिव्हिटीज आहेत किंवा हे जे इकडचे जे काही प्राणी आहेत ते तुम्हाला दाखवण्यासाठी ट्रेल्स आहेत, जंगल ट्रेल्स आहेत. सो ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज पण तुम्ही इकडे बुक करू शकतात. ऑब्व्हियसली याची माहिती तुम्हाला मिळेल फ्रॉम द वेबसाईट ॲज वेल एज द कॉन्टॅक्ट डिटेल्स गिवन इन द वेबसाईट. सो इफ यू आर अ नेचर लवर यू कॅन डेफिनेटली ट्राय दीज ऑप्शन्स ॲज वेल. सो आता अजून एक मुद्दा होता तो म्हणजे कॉस्टिंग काय आहे. सो इकडे मी तुम्हाला एक रेंज सांगणार आहे. द कॉस्टिंग रेंज फ्रॉम 1000 रुपीज टू 8000 रुपीज डिपेंडिंग की तुम्ही कोणता ऑप्शन चूज करतात. ॲज आय सेड, जे डिलक्स रूम्स आहेत AC नॉन AC बोथ ते थोडेसे चीपर आहेत ॲज कम्पेअर्ड टू द प्रीमियम विलाज. प्रीमियम विलाची कॉस्ट पण स्टँडर्डाइज नाही आहे, डिपेंड्स ऑन विच विला यू आर चुझिंग. ओके, सो मी मुद्दामध्ये एक रेंज मेन्शन केली आहे सो दॅट यू कॅन गेट अन आयडिया. सो इवन द मोस्ट कॉस्टलिस्ट ऑफ द कॉस्टलिस्ट रूम इज अराउंड 8000 to 9000. ऑब्व्हियसली मी एक रेंज सांगतोय कारण का प्राईस फ्लक्च्युएट होत राहते डिपेंडिंग ऑन द सीझन ॲज वेल एज द ओनर. ओके, सो आपण ह्या व्हिडिओमध्ये सगळे पॉईंट सो फार कवर केलेले आहेत. सगळ्यात पहिले मी तुम्हाला रूम टूर दिली, प्लस रूम कॅटेगरीबद्दलची इन्फॉर्मेशन दिली, फूड ऑप्शनबद्दल सांगितलं, नियर बाय टुरिस्ट प्लेसेसबद्दल सांगितलं, कॉस्टिंग सांगितलं, बुकिंग प्रोसेस सांगितली, कॉन्टॅक्ट डिटेल्स पण दिलेले आहेत तुम्हाला. सो नाव लेटेस्ट कन्क्लूड दिस व्हिडिओ. सो कन्क्लुजनमध्ये वॉट आय विल बी सेईंग इज की तुम्ही व्हिस्लिंग वुड्स आंबोलीमध्ये तुमचा स्टे का बुक केला पाहिजे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे इकडचे जे विलाज आहेत, ओके, जे 6 प्रीमियम विलाज आहेत, I suggest that you should definitely experience this. It is a bucket list experience, I would say like this. So हा तुम्ही नक्कीच एक्सपिरियन्स करू शकता आहात. In addition to this, as I said, it's a mixture of comfort, luxury as well as nature. So तुम्हाला जर दोन्ही गोष्टी हव्या असतील, ओके, तर व्हिस्लिंग वुड्स आंबोली शुड बी युअर फर्स्ट प्रेफरन्स इफ यू आर बुकिंग अ स्टे इन आंबोली. सो गाईज, आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. हा व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला हा स्टे कसा वाटला, तुम्ही ह्या स्टेमध्ये राहणार की नाही राहणार हे मला नक्की कमेंट करून सांगा. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि आपण अशाच कुठच्या तरी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये पुढे भेटणार आहोत. सो अंटिल द नेक्स्ट व्हिडिओ, बाय बाय.